नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जिल्ह्यातील आणखीन 14 वाळू घाटांना पर्यावरण अनुमती, 8 घाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण तर 4 वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया सुरू। तर कर्तव्यांचा अध्याय संपला, सन्मानाची आठवण कायम। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षकांकडून गौरव व भावपूर्ण निरोप। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या एकूण 26 वाळू घटकांपैकी 8 वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असून 4 वाळू घाटांचा लिलाव प्रक्रिया सुरू आहे। उर्वरित 14 वाळू घाटांच्या लिलावासाठी पर्यावरण अनुमती मिळाली असून लवकरच यांचाही लिलाव होईल, अशी माहिती प्रभारी जिल्हा गौण खनिज अधिकारी दीपेश झांबले यांनी दिली आहे। शासनाच्या नवीन धोरणानुसार यावर्षीपासून वाळू डेपो ऐवजी वाळू घाटांचे लिलाव केले जात आहेत। जिल्ह्यात एकूण 26 वाळू घाट लिलावासाठी निश्चित केले आहेत। या वाळू घाटात जवळपास 1,49,774 ब्रास वाळू आहे। या वाळूची एकूण शासकीय किंमत 8,78,78,100 रुपये ठेवण्यात आली आहे। सुरुवातीच्या काळात 12 वाळू घाटांच्या लिलावासाठी पर्यावरण समितीची अनुमती मिळाली होती, त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। यामध्ये 8 वाळू घाटांसाठी लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली तर 4 वाळू घाटांसाठी निविदाच आली नाही। यापैकी एक वाळू घाट चुकीच्या बोलीमुळे रद्द झाला, त्यामुळे निविदा न आलेले 4 वाळू घाट पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात आले। दरम्यान उर्वरित 14 वाळू घाटांच्या लिलावासाठी नुकतीच पर्यावरण अनुमती प्रशासनाला प्राप्त झाली आहे। यामध्ये कन्नड तालुक्यातील जवखेडा, सारोळ, बोरसर, शेवता, दिगाव खेडी, वैजापूर तालुक्यातील राजुरा, उंदीरवाडी, अव्वलगाव, नामंगठाण, लाखणे, वंजारगाव, पैठण तालुक्यातील पाटेगाव, नांदर भाग 2, नांदर भाग 3 आणि ब्रह्मगाव या वाळू घाटांचा समावेश आहे। या वाळू घाटांच्या लिलावाबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। शैक्षणिक क्षेत्रातील जात, धर्म, भाषा, लिंग आधारित भेदभावाला प्रतिबंध करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रस्तावित केलेल्या यूजीसी इक्विटी एज्युकेशन व नियमावलीच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट येथे विविध आंबेडकरी पक्ष संघटनांनी जोरदार आंदोलन करून या स्थगितीचा निषेध नोंदवला आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाने लागू केलेल्या इक्विटी बिलाच्या विरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो स्थगिती आदेश दिलेला आहे त्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली। या निदर्शनांचा प्रामुख्याने उद्देश होता की यूजीसीने लागू केलेलं इक्विटी बिल हे सक्षमपणे त्याची त्रुटी तात्काळ दूर झाले पाहिजेत आणि आजच्या काळात ज्या ज्या संस्थात्मक हत्या या देशामध्ये संशोधक विद्यार्थ्यांच्या, दलित विद्यार्थ्यांच्या, बहुजन विद्यार्थ्यांच्या झालेल्या आहेत, त्यांचा तपास पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे। कारण आजपर्यंत सर्वोच्च न्यायालय असेल किंवा इथलं सरकार असेल, यांनी एकाही प्रकरणामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना न्याय दिलेला नाहीये। ज्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं त्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाहीये आणि जर सरकार आम्हाला न्याय देणार नसेल तर रस्त्यावरती उतरून आंदोलन केल्याशिवाय आमच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांपुढे पर्याय उरलेला नाहीये। देशातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये वेगवेगळ्या एससी, एसटी, ओबीसी, मागासवर्गीय सगळ्याच विद्यार्थ्यांचा छळ होत होता आणि मागच्या 5 वर्षामध्ये 118% वाढ झाली या पुण्यामध्ये। म्हणजेच शैक्षणिक उच्च दर्जाचं शिक्षण घेताना एससी आणि एसटी, त्यात ओबीसी सुद्धा मुलांना जगणं आणि शिकणं अतिशय मुश्किल झालं आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने हा डिसिजन घेतला होता त्या तत्कालीन 2016च्या बेंचने की या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून यूजीसीचं बिल किंवा यांना संरक्षण म्हणून कायदा बनावा हे ठरलेलं असताना आणि त्याच बेंचमध्ये आताचे जे सीजीआय हे होते तरी सुद्धा आज या सीजीआयनी असा निर्णय घेतला की या निर्णयामध्ये हे बिल वापस घ्या, कारण याचा दुरुपयोग होऊ शकतो असं। मित्रांनो, हा विषय 2012 पासून आधी जर आपण गेलो, डिस्क्रिमिनेशन काय असतं, भेदभाव काय असतो, हा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामधल्या मराठवाड्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ जे अंबेजोगाईला मेडिकल कॉलेज होतं
त्या ठिकाणचं उदाहरण आपल्याला माहीत असेल. त्या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन काय असतं, ब्राह्मणाचे लोक यायचे आणि असे खांद्यावर हात ठेवायचे, जाणवं लागलं तर तो पास नाही तर नापास, असे हजारो मुलांनी, बहुजनाच्या मुलांनी त्या ठिकाणी आत्महत्या केल्या. महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्यावेळेस कायदा केला. त्याच अनुषंगानं जेव्हा रोहित वेमुल्यासारख्या कॉम्रेड लोकांनी, कार्यकर्त्यांनी डिस्क्रिमिनेशनच्या विरोधामध्ये जेव्हा आपलं बलिदान दिलं, त्यानंतर खऱ्या अर्थानं केंद्र शासनाला या विरोधात कायदा करण्याची गरज पडली. आपण काही दिवसावर वाचलं असेल, डॉक्टर थोरात सरांनी या अनुषंगानं फार चांगलं आश्वासक असं विधान केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे. थोरात सरांनी अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत. मला असं वाटतं आपल्यापैकी सगळ्या लोकांनी वाचल्या असेल. हा UGCचा 2026चा कायदा अमेंड होऊन ज्या आपल्या मागण्या आहेत, इक्विटी फॉर ऑल फॅक्टर्स, इक्विटी फक्त मुलांसाठी नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सगळे स्टेक होल्डर्स, संस्था चालक असतील, प्राचार्य असतील, प्राध्यापक असतील, विद्यार्थी असतील, मुले असतील, या सगळ्यांसाठी बिल आहे. म्हणून मी विनंती करतो की हे प्राथमिक सुरुवातीचं आपलं आंदोलन आहे. यापेक्षा तीव्र पद्धतीने आंदोलन करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन लढणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मी आयुक्त होणार या नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत आज मनपा प्राथमिक शाळा हर्सुल वसाहत या शाळेने जलश्री या निवासस्थानी भेट दिली. या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करण्यासाठी विविध वेशभूषांमध्ये उपस्थिती दर्शवली. विद्यार्थी सकाळी जलश्री या निवासस्थानी आल्याबरोबरच खो खो खेळण्याची तयारी करू लागले. तेवढ्यात आयुक्त यांनी भेट विद्यार्थ्यांशी घेतली आणि त्यांचं स्वागत मुलींनी स्वागतम या गाण्यावरती नृत्य सादर करून केलं. त्यानंतर मुलींनी ढोलना आणि मोबाईल बुरी बला है अशा विविध नाटक गाण्यांवरती नृत्य सादर केलं. सर आणि मॅडम या छोट्या छोट्या मुलींचं नृत्य पाहून प्रभावित झाले आणि मुलींना शाबासकी दिली. मग सुरू झाला तो प्रेरणादायी संवाद आणि संवादामध्ये सरांनी तुमच्या शाळेसाठी काय पाहिजे आणि तुम्हाला मोठं होऊन कसं व्हायचंय, काय व्हायचंय, तेव्हा विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेसाठी खेळण्याचं साहित्य पाहिजे म्हणाले असता जे जे साहित्य तुम्हाला लागत आहे त्याची यादी करून द्या, तुम्हाला सर्व साहित्य दिलं जाईल म्हणून त्यांनी सांगितलं. आणि मोठे होऊन कोणी आयुक्त, कोणी खेळाडू, तर कोणी नाटककार, तर डान्सर व्हायचं म्हणाले. तेव्हा आयुक्त यांनी तुम्हाला आवडतं तेव्हा पण स्वप्न मोठे ठेवा आणि सत्यात उतरवून घेण्याची भरपूर मेहनत करा असं सांगितलं. यावेळी आयुक्त यांनी विद्यार्थ्यांना मनपाच्या शाळेत येण्याची विनंती केली असता मी शाळेला लवकरच भेट देतो म्हणून सरांनी सांगितलं. त्यावेळी विद्यार्थी अत्यंत आनंदित झाले आणि एकच आनंदाने सर्वजण विविध खेळ खेळायला सुरू झाले. खो खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल असे विविध नाना प्रकारचे खेळ खेळल्यानंतर एकत्र भोजन घेतलं. रस्सीखेच झालं. खेळता खेळता शिका या उपक्रमातून सर्व विद्यार्थ्यांना हर्सुल तलाव येथून येणारे पाणी, जमिनीत असणारी निजामकालीन टाकी दाखवण्यात आली व पाणी जपून वापरण्यावरती मार्गदर्शन केलं व विद्यार्थ्यांनी पाणी वाया जाऊ न देण्याची प्रतिज्ञा घेतली. सदर भेट ही अंकुश पांढरे उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख व गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. भारत तीनगोटे शिक्षण अधिकारी व ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी यांनी यासाठी मेहनत घेतली. तसेच यावेळी सुधाकर वानखेडे मुख्याध्यापक, रामेश्वर बोराडे, माधवी मोरे, दीपाली म्हस्के, दीपाली बागल उपस्थित होत्या. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातून नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा गौरवपूर्ण समारंभ पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पार पडला. या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्त अधिकारी, सपत्नीक व कुटुंबासह उपस्थित होते. या प्रसंगी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये पांडुरंग नारायण थोटे, सहाय्यक फौजदार, रमेश गौतम धस, सहाय्यक फौजदार, शेख दिलावर शेख जफर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, गफर खान सर्व खान, श्रेणी उपनिरीक्षक, प्रकाश विश्वनाथ सावळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, जनार्दन धनसिंग राठोड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, गणेश रामराव जाधव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, सुनील गणेश जयस्वाल, सहाय्यक पोलीस यांचा समावेश होता. यावेळी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच पोलीस उपअधीक्षक गौतम पातारे यांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सहकुटुंब सत्कार वरून गौरव केला. मार्गदर्शन करत असताना पोलीस अधीक्षक यांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात बजावलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचं अभिनंदन करत कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी कर्तव्य परायणता, प्रामाणिकता व शिस्तबद्धतेने पोलीस दलात सेवा बजावून अनेक महत्त्वाच्या तपासण्यांमध्ये विभागाला मोलाचं योगदान दिलं असून त्यांच्या सेवेचा समाजावरती सकारात्मक प्रभाव निर्माण झाल्याचं नमूद केलं. पोलीस सेवेदरम्यान कुटुंबाला अपेक्षित वेळ देता न आल्याची भावना व्यक्त करत अनिश्चित ड्युटी वेळांमुळे स्वतःच्या आरोग्याकडेही पुरेसं लक्ष देता येत नसल्याने त्यांनी सांगितलं. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवावा व आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. जरी आज ते पोलीस दलातून सेवानिवृत्त होत असले तरी पोलीस दल सदैव त्यांच्यासोबत राहील असं आश्वासन देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पोलीस अधीक्षक यांच्या स्पष्ट निर्देशानुसार सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पेन्शन व इतर अनुज्ञेय सर्व सेवा लाभ सेवानिवृत्तीच्या दिवशीच तत्परतेने वितरित करण्यात आले. त्यामुळे कुणालाही कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नयेत अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. सर्व लाभ तात्काळ मिळाल्याने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी समाधान व आनंद व्यक्त करत पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या पाल्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत वडिलांनी समाजासाठी बजावलेल्या पोलीस सेवेबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त केली. सण उत्सवाच्या वेळी वडिलांची वाट पाहण्यात बराच काळ जात होता, मात्र आता त्यांच्यासोबत राहता येणार असल्याने प्रत्येक सणाचा आनंद द्विगुणित होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. कार्यक्रमाचा भावनिक व संस्मरणीय समारोप म्हणून पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून विशेष सजवण्यात आलेल्या पोलीस वाहनातून सर्व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कुटुंबासह त्यांच्या घरी सन्मानपूर्वक सोडण्यात आलं. फुलांनी व शुभेच्छा संदेशांनी सजलेली ही वाहने केवळ निरोप देत नव्हे तर त्यांच्या सेवेला दिलेला एक मानाचा, कृतज्ञतेचा आणि गौरवाचा अलंकार ठरली. या दृश्याने उपस्थितांच्या मनात आदर, अभिमान व अभिमानाचे सुंदर प्रतिबिंब उमटले. या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत महाजन, पोलीस निरीक्षक पोलीस कल्याण तसेच पोलीस अंमलदार हबीब शेख, प्रवीण पंडित, आशा बांगर व छाया राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 8087771808. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा तौबावाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट हिसकावून घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबा तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट्स चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. इयत्ता 10वी-12वी शालांत परीक्षा घेण्यासाठी सर्व सज्जता झाली आहे. या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यातील परीक्षा ह्या कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी परीक्षेशी संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक हे प्रशासनातील व समाजातील सर्व घटकांनी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय. इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या परीक्षा होऊ घातल्यात. या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी शालांत परीक्षा दक्षता समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी डॉक्टर सुचिता शिंदे, नीलम बाफना, एकनाथ बंगाळे, संतोष गोरड, शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण, शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर, शिक्षण अधिकारी अरुण शिंदे तसेच गट शिक्षण अधिकारी उपस्थित होते. बैठकीत माहिती देण्यात आली की जिल्ह्यात इयत्ता 12वी साठी 159 केंद्र असून 65,516 परीक्षार्थी आहेत. इयत्ता 10वी साठी 240 केंद्र असून 69,500
30 परीक्षार्थी आहेत. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रावरती कॉपी होणार नाही यासाठी सर्व स्तरावरती प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यात आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले असून त्याचे सनियंत्रण जिल्हा स्तरावरून केलं जाणार आहे. जिल्ह्यात 2528 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत अशी माहिती देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सांगितलं की पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त यांच्या स्तरावरून परीक्षा केंद्रावरील बंदोबस्ताचा आढावा घेण्यात यावा. परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याची कारवाई कटाक्षाने पूर्ण करावी. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं की कोणत्याही केंद्रावरती एकही कॉपी होणार नाही याची दक्षता केंद्र प्रमुखांनी घ्यावी. कॉपी आढळल्यास केंद्र प्रमुखांना जबाबदार धरलं जाईल. गैरप्रकार आढळल्यास पुढल्या वर्षी परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येईल. गतवर्षी गैरप्रकार झालेल्या 6 केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. उन्हाचे दिवस असल्याने परीक्षा केंद्रावरती आपल्या पाल्यांसोबत आलेल्या पालकांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात यावी. ही परीक्षा केंद्रापासून दूर असावी. जे विद्यार्थी बाहेर गावून येतात त्यांना परीक्षा केंद्राचा पत्ता योग्य देण्यात यावा. त्यांना किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहण्याची सूचना द्यावी. पोलीस, महसूल, शिक्षण, वीज कंपनी तसेच शाळा व्यवस्थापन, पालक, शिक्षक अशा सर्व संघटनांनी कॉपीमुक्त अभियानासाठी योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. साहित्य हे मानवी जीवनाला आकार देणारं प्रभावी माध्यम आहे. समाजातील दोषांवरती प्रहार करत विकृत प्रवृत्तींना वटणीवरती आणण्याचं कार्य साहित्य करतं. मात्र या समग्र साहित्याचा खरा पाया म्हणजे बालसाहित्य होय. त्यामुळे बालसाहित्याकडे विशेष लक्ष देणं हे प्रत्येक साहित्यिकाचं आद्य कर्तव्य आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय. जैन इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित पहिल्या बालसाहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी साने गुरुजींचा संदर्भ देत सांगितलं की साने गुरुजी समजून घ्यायचे असतील तर साने गुरुजींच्या आईच्या भूमिकेतून पाहावं लागेल. आईला बाळाच्या मनाची, त्याच्या हृदयाची खोल जाण असते. त्या हृदयाचा स्पर्श करून साहित्यिकांनी नवनवीन साहित्यकृती निर्माण कराव्यात असं भावपूर्ण आवाहन त्यांनी केलं. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ बाल साहित्यिक डॉक्टर विशाल तायडे यांनी मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याची गरज अधोरेखित केली. मुलं वाचती होण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. तसेच लेखकांनी लिहिण्यापूर्वी भरपूर वाचन केलं पाहिजे. सखोल वाचनानंतर लेखनाला सुरुवात करावी असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. या संमेलनात विद्यार्थ्यांनी कथाकथन, नाट्यछटा, वादविवाद तसेच कवी संमेलनाच्या माध्यमातून आपली साहित्यिक व कलात्मक प्रतिभा सादर केली. या प्रतिभेच्या बळावरती केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर देशाचेही भविष्य उज्ज्वलेल असा आशावादी सूर उपस्थित साहित्यकांमधून व्यक्त झाला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर पानसरे यांनी शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांसाठी ही साहित्य संमेलनाची चळवळ अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. संमेलनाची सुरुवात पारंपरिक ग्रंथदिंडीने करण्यात आली. वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक वेशभूषेतील सहभागींनी ग्रंथदिंडीला विशेष शोभा आणली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी मार्गदर्शन केलं. संमेलनास प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या संचालिका शैलजा दराडे, डाएटचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कांबळे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर सुनीता राठोड, प्राथमिक शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कथाकथन सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर हबीब भंडारे होते. उपशिक्षण अधिकारी दीपाली थावरे, शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप चौरे यांची प्रमुख उपस्थिती होती. नाट्यछटा सत्राचे अध्यक्ष रमेश ठाकूर होते तर उपशिक्षण अधिकारी सीमा मेहत्रे आणि कवी सुनील डोके प्रमुख म्हणून उपस्थित होते. वादविवाद सत्राचे अध्यक्ष, व्याख्याते व लेखक डॉक्टर संजय गायकवाड होते तर शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री आशा डांगे होत्या तर राजीव माळसुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोप सत्राचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ बाल साहित्यिक डॉक्टर लीला शिंदे यांनी भूषवलं. यावेळी शिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी सीताराम पवार, कल्पना पदकोंडे आणि मनीषा वाशिंबे उपस्थित होते. या संमेलनात सर्व तालुक्यातील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग नोंदवण्यात आला. या संमेलनात एकूण 300 कुमार साहित्यिकांनी आपल्या सादरीकरणातून प्रगल्भ साहित्यिक अभिव्यक्ती साकार करत उपस्थितांची दाद मिळवली. मुलींच्या वसतिगृहाच्या जेवणात आळ्या आढळून आल्याची तक्रार घडली असून या मुलीला धमकावला जात असल्याचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आलाय. तर संजय शिरसाट यांच्याकडून संबंधित गुत्तेदारावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुलींच्या वसतिगृहाच्या जेवणात आळ्या आढळून आल्याची घटना घडली असून तक्रार करणाऱ्या मुलीला धमकावत जात असल्याचा प्रकार घडलाय, हा आरोप करण्यात आलाय. जालन्यातील आणि हिंगोलीतील वसतिगृहात जेवणात आळ्या निघाल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी जालन्यातील मुलीने थेट सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत संबंधित गुत्तेदारावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशात त्यांनी संबंधित विद्यार्थिनीच्या तक्रारीची दखल घेत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी हे आदेश पारित केले आहेत. संजय शिरसाट यांच्यानुसार संबंधित गुत्तेदार यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी व समाज कल्याण आयुक्त यांना दिले आहेत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
जिल्ह्यातील आणखीन 14 वाळू घाटांना पर्यावरण अनुमती, 8 घाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण तर 4 वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया सुरू. तर कर्तव्यांचा अध्याय संपला, सन्मानाची आठवण कायम. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षकांकडून गौरव व भावपूर्ण निरोप. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.